ब्रह्मवैवर्त पुराणानुसार एक शाप, एक अपमान आणि एक अग्नीमध्ये दिलेली प्रतिज्ञा या सगळ्यांचं फळ म्हणजे सीतेचा जन्म. चला तर जाणून घेऊया सीतेच्या पूर्वजन्माची कथा. कुशध्वज आणि मालावतीच्या घरी जन्म होतो एका कन्याचा, जी साक्षात लक्ष्मी देवीचा अंश असते. जिचं नाव होतं वेदवती. ती जन्मताच सर्वगुण संपन्न आणि जिला वेदांचं ज्ञान होतं. तिच्या मनात एकच इच्छा असते, लग्न करायचं आहे तर फक्त श्री विष्णुदेवांसोबत. याच्यासाठी ती खूप कठीण तपस्या करते. मग एक दिवस आकाशवाणी होते की तू पुढच्या जन्मात सीता होशील आणि तुझं लग्न होईल श्रीरामसोबत. श्रीराम जे की होते श्री विष्णुदेवांचे 7वे अवतार. पण ती आकाशवाणी ऐकून तिला समाधान नाही होत, म्हणून ती जाते गंधमादन पर्वतवर अजून कठोर तपस्या करायला. एक दिवस तपस्यामध्ये तिला भेटतो रावण. त्याच्या दुर्बुद्धी स्वभावामुळे तो तिच्यावर जबरदस्ती करतो. मग वेदवती रागात त्याला श्राप देते की तू माझी तपस्या भंग केली आहेस, तू मला चुकीच्या भावनेने स्पर्श करून मला दूषित केला आहेस, म्हणून मी माझा देह टाकते. पण पुढच्या जन्मी मीच तुझ्या मृत्यूचं कारण बनेन. तू तुझे बंधू आणि बांधव कालचं कारण बनतील. हे बोलून ती तिच्या योगने तिचं शरीर तिकडेच टाकते. मग तीच वेदवती पुढच्या जन्मात राजा जनकच्या घरी जानकी म्हणून येते आणि तो दिवस होता वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9वी तिथीला. तर तुम्हाला सर्वांना सीता नवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तोपर्यंत राम राम.